महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की वातावरणीय बदलामुळे दोन्ही शाखा मान्सूनच्या आता प्रगती करू लागल्या आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये या भागात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झाली आहे. पूर्वी अरबी समुद्राच्या भागामध्ये निरभ्र आकाश आपण बघत होतो. आज त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झाली असून मान्सून भारतात पुढे सरकू लागला आहे. आपण बघतो काल जवळपास आपण पूर्व भारताच्या दिशेने 12 तारखेपासून 22 तारखेपर्यंत मान्सून पुढे सरकला नाही असं वाटतं आपल्याला, परंतु अंतर्गत भागामध्ये म्हणजे बिहारचा काही भाग, त्यामध्ये झारखंड, छत्तीसगड, ओरिसा याच्या अंतर्गत भागामध्ये थोडी प्रगती झालेली आहे. त्याच वेळेस आपण बघतो तेलंगणा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अंतर्गत भागात प्रगती झालेली आहे आणि त्यामुळे पश्चिमी शाखेमध्ये ती वाढ आपल्याला लक्षात येते. आजच्या अंदाजानुसार मुंबईमध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये मान्सूनची पुढची धडक असण्याची शक्यता आहे. अजूनही भारतात अपेक्षित पावसाचं प्रमाण वाढलेलं नसल्यामुळे उष्णतेची तीव्र लाट विदर्भासहित छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश या ठिकाणी कायम आहे. आज देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी क्षेत्र तीव्र राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 24 तारखेला देखील अंदाजात विशेष बदल नाही. अगदी राजस्थानपासून ओरिसापर्यंत आणि इकडे तामिळनाडूपासून उत्तर प्रदेशपर्यंत पावसाळी वातावरण आहे. थोडं केरळ, कर्नाटकमध्ये पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं असा थोडक्यात अंदाज आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये सर्व राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. 25 तारखेला मात्र मराठवाड्यामध्ये पावसाची उघडीप राहील असा अंदाज जरी भारतीय हवामान खात्याने दिला असला तरी या काळातही भाग बदलत पाऊस होणार आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण आणि विदर्भ वगळता पावसाचं प्रमाण 26 तारखेला कमी होण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत. तर भारतातील पावसाचा जोर 27ला कमी होण्याची संकेत आहे. 27-28ला जरी या ठिकाणी पावसाचं वातावरण भारतात कमी दाखवलं असलं तरी हा अंदाज बदलेल. आपण कालच्या अंदाजामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये 22 तारखेपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला अगदी कोकणामध्ये अधिक जाणवला. विदर्भ, मराठवाड्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण वाढलेलं आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण तसं थोडं कमीच होतं. मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा बदलली आहे. जे मान्सूनचे वारे येत आहेत ते किनारपट्टी भागावर सरकू लागले आहेत आणि एकूणच काही वारे हे या दिशेने जाऊन या भागात वरती जात आहेत, परंतु आता लवकरच हे वारे अशा पद्धतीने मोल्ड होणार आहे. आपण या ठिकाणी 2 जुलैचा अंदाज जर बघितला तर आपल्याला या ठिकाणी एक चक्राकार स्थिती तयार होताना दिसते आहे, जी भारताच्या दिशेने सरकेल आणि मोठ्या प्रमाणात भारतामध्ये पाऊस होईल. परंतु आनंदाची गोष्ट ही आहे की आता जो काही पाऊस सुरू झाला आहे तो जुलैच्या बराच काळ सातत्य ठेवणार असल्यामुळे आता नदी नाले वाहू लागतील आणि मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढायला सुरुवात होणार आहे. भारतात मान्सून आला खरा, परंतु मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा एकूणच या पद्धतीने राहिल्यामुळे खूप काळ यामध्ये आपला गेला. मान्सूनची प्रगती होऊ शकली नाही. शिवाय या भागामध्ये अपेक्षित बाष्प निर्माण झालं नाही आणि पर्यायाने जूनमध्ये मान्सून मोठ्या प्रमाणात रखडला. त्याचा तेवढा कालावधी आपला कमी झाला आहे. आज आपण 23 तारखेला येऊन पोहोचलो. भारतामध्ये अपेक्षित पाऊस अजून झालेला नाही, परंतु कालपासून पावसाला सुरुवात झाली आणि पुढे या पावसाचं प्रमाण वाढत जाईल असा अंदाज आहे. वेगवेगळी वादळं ही पॅसिफिक महासागराच्या उत्तरेला तयार होतात, चीनच्या समुद्रात तयार होतात आणि त्या दिशेने मान्सूनचे वारे खेचले जातात. पर्यायाने भारतीय मान्सून वीक होतो. सध्या आपण CFS मॉडेलनुसार बघतो महाराष्ट्रात पावसाचं वातावरण वाढतंय आणि त्याचा फायदा आपल्याला होईल. दोन्ही समुद्रामध्ये सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे. पुढे जाऊन आपल्याला या वातावरणात अधिक वाढ 6 जुलैपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.
त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढतच जाईल असा अंदाज आहे. आपण या ठिकाणी बघतो की आज 23 तारखेला महाराष्ट्रभर सर्वदूर पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज JFSने दिलाय. विखुरलेल्या स्वरूपात दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढेल. कोकण किनारपट्टीतही पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. आपण तीच वातावरण पश्चिम महाराष्ट्र कोकण असं 25 तारखेला बघतो आहोत. 26 तारखेला देखील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण 27 तारखेला JFS मॉडेलने दाखवलं आहे. यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं दाखवण्यात आलंय. गोव्याच्या दरम्यान एक सिस्टम विकसित होईल आणि त्यामुळे हे पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज JFSने दिला आहे. JFSच्या अंदाजानुसार दक्षिण कोकणात अतिवृष्टी होऊ शकते आणि महाराष्ट्रातील इतर भागामध्ये देखील म्हणजे विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता 29ला आहे. तीच परिस्थिती आपल्याला पूर्व विदर्भ आणि कोकण अशी 30 तारखेला दाखवण्यात आली आहे. पूर्व शाखा अधिक गतीने दिल्लीपर्यंत पोहोचेल असा अंदाज देखील 1 तारखेला 1 जुलैला JFS मॉडेलने दिला आहे. कोकणात सातत्याने पाऊस राहील. विदर्भाच्या दिशेने पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनची पश्चिमी शाखेपेक्षा पूर्व शाखा गतिमान होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे. शिवाय बंगालच्या उपसागरातून एकापाठी एक कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊन ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढण्याचे संकेत हे जुलैच्या सुरुवातीपासून देण्यात आले आहेत. साधारण आज उद्या कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम अंतर्गत भागामध्ये म्हणजे अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगरपर्यंत, जालन्यापर्यंत होऊ शकतो असा अंदाज देण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस मराठवाड्याच्या बऱ्याच भागात, विदर्भाच्या बऱ्याच भागात आणि कोकणात देखील वाढण्याची शक्यता आहे. थोडं आपल्याला असं दिसतंय की या ठिकाणी की सोलापूरच्या काही भागात पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं आणि थोडं नाशिक, धुळे, नंदुरबारच्या काही भागात पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं. 25 तारखेला हवामानात मोठे बदल आहेत. या दरम्यान आपण बघतो की मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये आणि विदर्भामध्येही पावसाचं वातावरण आहे. परंतु त्यामध्ये थोडं विदर्भाचा हा भाग म्हणजे याच्यामध्ये वर्धा, दक्षिण गोंदिया, उत्तर गडचिरोली या ठिकाणी पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. शिवाय आपण बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पूर्व भागामध्ये अगदी नंदुरबार, धुळ्यापासून पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. 26 तारखेला देखील विदर्भ, मराठवाड्यामध्ये मोठ्या पावसाचे संकेत आहेत. 27ला हे वातावरण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात प्रभावी राहील. 28 तारखेला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे. परंतु कोल्हापूर चा काही भाग या ठिकाणी उघडपीचा दिसतोय. पूर्व विदर्भाचा भाग उघडपीचा दिसतोय. 29ला मात्र सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची संकेत आहे आणि आत्ता जर मॉडेलमध्ये पाऊस दाखवला जातोय एवढा जरी पाऊस पडला तरी आपली पेरणीची गरज भागणार आहे, नद्या प्रवाहित होणार आहेत, तलावातील पाणीसाठा जलद गतीने वाढणार आहे. आपण 30 तारखेला बघतो सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे. कुठेही फार कडकडीत दुष्काळाची संकेत नाहीत. महाराष्ट्र खास करून कोकणामध्ये मुसळधार पावसाची संकेत आहे. 1 तारखेला थोडं पावसाचं प्रमाण विदर्भ आणि कोकण असं वाढणार आहे. इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 2 तारखेला काहीतरी हवामानात बदल होणार आहे आणि विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढ. आपण बघतो विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा बराच भाग आणि कोकण जरी प्रभावी असलं तरी मार्क केलेल्या या भागामध्ये मात्र पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. हा 3 तारखेचा जुलैचा अंदाज आहे.
कोकणामध्ये सातत्याने मी अतिवृष्टी बघतो या मॉडेलमध्ये आणि विदर्भामध्ये अतिवृष्टी बघतोय. तसं महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये देखील फार कमी पावसाचं धोरण नाही आहे. गरजेपुरता पाऊस होणार आहे. 5 तारखेला देखील कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे विदर्भात आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात जोरदार मोठे पाऊस होतील. कोकणातली अतिवृष्टी कायम आहे. 6 तारखेला देखील कोकणातील पावसाचा प्रभाव सातत्य ठेवून राहील. मात्र आपल्याला थोडं पश्चिम महाराष्ट्र किंवा दक्षिण मराठवाडा या भागात पावसाचं प्रमाण सातत्याने कमी दिसते. पूर्वी आपल्याला हेच वातावरण उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी दिसायचं, परंतु आता जसा मान्सूनचा आस वरती सरकेल तसं पावसाचं प्रमाण हे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात कमी होताना दिसते आणि 7 तारखेपासून पुन्हा पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता राहील. आजपासून पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात अधिक वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक दिवशी हे प्रमाण वाढत जाईल. महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता अजून तरी मॉडेल दाखवत आहेत आणि यामध्ये संकेत आहेत की कोकणामध्ये या दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात देखील चांगल्या पावसाचे संकेत आहेत. त्यामुळे जसं वातावरण पुढे जाईल तसं आपण बघूयात की काय काय घडतंय. आता आपण बघतो की लवकरच सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये जोरदार पावसाची शक्यता या मॉडेलने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आपण बघतो की दुपारनंतर हे प्रमाण वाढत जाईल. मुंबईसह पालघर, ठाण्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि अपेक्षा आहे की कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, सातारा, पुणे, अहिल्यानगर, अगदी नाशिकपर्यंत किंवा धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगरपर्यंत आज जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ओढे, नदी, नाले देखील प्रवाहित होऊ शकतात. मुसळधार मेघगर्जनेसह पाऊस आहे आणि मान्सून आज मोठी प्रगती करेल महाराष्ट्रामध्ये अशी देखील शक्यता आहे. मुंबईला धडक देऊन मान्सून आणखी पुढे जाईल असं देखील स्पष्ट होतं आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कोकणामध्ये सातत्य पावसाचं आजपासून वाढणं अपेक्षित आहे. रात्रपाळी देखील आज बऱ्याच भागात पाऊस करेल अशी देखील शक्यता आहे. उद्या 24 तारखेलाही